प्लॅटफॉर्म नंबर 0. लेखिका अमिता नाईडू. चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं. अभिवाचिका मी अमृता अर्जुन वडकर. प्रकरण पहिलं. अँथनी भाग 1. उचक्या देत देत एक्सप्रेसचे डबे 1 नंबर प्लॅटफॉर्मवर लागायला लागले आणि सेकंड क्लासच्या डब्यात उभ्या असलेल्या अँथनीने स्वतःच्या गळ्यात अडकवलेला प्लास्टिकचा मोठा ट्रे सावरत 1 नंबरवर अलगद उडी मारली. मध्ये मध्ये येणाऱ्या लोकांना चुकवत तो 1 नंबर पार्सल ऑफिसच्या अलीकडे असलेल्या रामसरण चाचाच्या स्टॉलवर जाण्यासाठी निघाला. तो तिथे पोचल्या पोचल्या चाचाने त्याला बातमी दिली. अँथनी बेटा जाओ, वो हवालदार झेंडे तुमको पूछ रहा था, तुमको चौकी में बुलाया है. धंद्यावरून आल्या आल्याच ही बातमी ऐकल्यावर अँथनी जरा टरकला. कालपासून आपण काय काय केलं ते आठवायला लागला. पण आपण तसं वावगं काही केल्याचं त्याला आठवेना. काल रात्री त्याने अनपरशाने स्टेशनवरच्या पोरांना 10 रुपयात 1 वेळेचा डबा देणाऱ्या मावशीकडून रात्रीचा डबा घेतला. जेवून मग दोघं 1 नंबरला जोडून लोकलसाठी वाढवलेल्या पण 7 नंबर नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेपटावरच्या त्यांच्या नेहमीच्या जागी जाऊन झोपले होते. सकाळी उठून आपापला आवरून दोघंही आपापल्या कामाला गेले होते. अँथनीने चाचाच्या स्टॉलवर जाऊन चाचाने हिसाब करून दिलेल्या गोळ्या, चॉकलेट्स, क्रीम, वेफर्स, इतर नमकीन मालाचा ट्रे घेऊन रोजच्यासारखी धंद्याला सुरुवात केली होती. नेहमीसारखा एक्सप्रेसच्या डब्यात हिंडून माल विकत तो पुढच्या मोठ्या स्टेशनपर्यंत गेला होता. तिथे त्या गाडी थांबल्यावर उतरून त्याने 1 वडापाव खाल्ला होता आणि 1 चाय आणि 1 गोलफिल्लेक मारली होती. मग थोड्या वेळाने आलेल्या आणि आपल्या मूळच्या स्टेशनावर नेऊन सोडणाऱ्या नेहमीच्या फास्ट ट्रेनमध्ये चढून तसाच डब्यातून माल विकत तो आता परत आला होता. कालपासूनच्या एवढ्याच गोष्टी त्याला आठवल्या. त्यामुळे आपण ने ऐसा क्या किया जो चौकी में बुलाया है, या स्वतःला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडेना. म्हणून मग त्याने रामसरण चाचालाच विचारले, चाचा काय को बुलाया है? हमें मालूम नहीं बेटा, चाचा त्याच्या मीठ्या आवाजात बोलला. उन्होंने यहाँ आकर जो बताया वो हम खाली तुम्हें बता रहे हैं, देख के तो आओ. अँथनीने चुपचाप मान डोलावली. चाचाला आपलं दुःख कसं कळणार असा प्रश्न त्याला पडला. पोलिसांच्या माराला स्टेशनवरची पोरं का आणि कशी घाबरतात, सगळ्या पोरांना या माराची कशी कायमची भीती असते हे अँथनीने सांगितलं असतं तरी चाचाला थोडंच कळणार होतं. अँथनीवर विश्वास ठेवून चाचा त्याला माल देत होता आणि धंदा करायला देत होता हेच खूप होतं. खुद्द चाचालाही हे हवालदार लोक काही ना काही त्रास देत असणारच की. पण चाचा पडला बिचारा शरीफ माणूस म्हणून तो काही बोलत नसणार. अँथनी विचार करत होता. पोलीस चौकीत जायला लागणार हे स्पष्ट झाल्यावर अँथनीने चाचाला आजच्या धंद्याचा हिसाब दिला. 100 रुपयाचा माल विकला की चाचा त्याला 12 रुपये द्यायचा. आज धंदा कमी झाला होता. अँथनीकडून फक्त 370 रुपयाचा माल विकला गेला होता. वडापाव चायवर अँथनीने खर्च केलेले 7 रुपये 50 पैसे कापून चाचाने उरलेले 37 रुपये त्याला दिले. अँथनीने त्यातले 17 रुपये काढून आपल्याजवळ ठेवले. 20 रुपये चाचाजवळ जमा करायला दिले. चाचाने त्याच्या समोरच वही खाता उघडला. त्यात अँथनीच्या नावावर आजच्या तारखेला जमा पैसे लिहून त्याला दाखवले. अँथनीने मान हलवली आणि आपला नेहमीचा प्रश्न विचारला, कितना जमा हुआ चाचा? चाचाने आजचे पैसे मिळवून सांगितलं 622. अँथनीला बरं वाटलं. अगदीच काही वाईट नव्हतं. 6 महिन्यापासून तो चाचाकडे काम करत होता आणि अगदी पहिल्या दिवसापासून रोज थोडे थोडे पैसे चाचाकडे जमा करत होता. चाचाकडचं काम झालं की मग तो 1 नंबरच्या बाहेर असलेल्या रस्त्यापलीकडच्या करीम चाचाच्या दुकानाकडे जायचा. तिथून पिना, केसांना बांधायचे तरतरेचे रबर, कानातली घ्यायचा. ते विकत 1-1:30 वाजेपर्यंत लोकलमध्ये हिंडायचा.
ते झालं की करीम चाचाला हिसाब द्यायचा. माल विकला जाऊ दे किंवा न जाऊ दे, करीम चाचा रोजचे 10 रुपये द्यायचा. रोजच्या खर्चासाठी ते अँथनीला लागायचेही. त्यामुळे इथे त्याला पैसे साठवता यायचे नाहीत. तिथून परत येईपर्यंत परशाने मावशीकडून डबा घेऊन ठेवलेला असायचा. परशाला डब्याचे पैसे दिले की अँथनी जेवायला मोकळा. जेवून 7 नंबरवर जरा वेळ आराम केला की 1 नंबरवर वेटिंग शेजारच्या साई स्टॉल्स मधल्या बाबूबाईकडून तो खांद्याला अडकवायचा मोठा थैला घ्यायचा. त्यात बच्चे कंपनीसाठी मोठ्या मोठ्या टायपातली मराठी, हिंदी, इंग्रजीतली मस्त चित्र असलेली गोष्टीची पुस्तकं असायची. हाताने वारा घ्यायचा पंखा असतो ना, तशी गोल फिस्कारून त्यातली 4-5 पुस्तकं हातात धरायची आणि मग जीप ट्रेन मिळेल ती पकडायची. डब्यातून बच्चे कंपनीला नाही तर त्यांच्या आईबापांना भुलवत पुस्तकं घेण्यासाठी मजबूर करायचं. असं पुढच्या मोठ्या स्टेशनपर्यंत जायचं. तिथून येताना मिळेल ते एक्सप्रेस नाहीतर लोकल धरायची आणि त्यातून परत यायचं. अख्ख्या दिवसामधला हा वेळ अँथनीसाठी एकदम खुशीचा असायचा. गिऱ्हाईक मिळालं तर चांगलंच, पण न मिळालं तर अँथनी ती पुस्तकं चाळत बसायचा. परत स्टेशनवर येईपर्यंत एक एक अक्षर लावून तो गोष्टी वाचायचा. बच्चे कंपनीने आईबापांच्या मागे लागून पुस्तक मिळवलं की ते घेताना पोराच्या चेहऱ्यावरची खुशी बघायला तर त्याला जाम आवडायचं. म्हणून खरं तर बाबूबाईंनी पुस्तकाच्या किमतीवर कितीही पैसे लावून ते विकायची आणि वरचे पैसे घेण्याची परवानगी त्याला दिली होती, तरी अँथनी किमतीवर 2-3 रुपयापेक्षा जास्त पैसे कधीही लावत नव्हता. त्यात सुद्धा जर आईबापांनी फार घासाघीस केली तर तेही पैसे सोडून देत होता. त्याच्यासाठी हा पैसे कमवायचा साईड धंदा होता. जे काय सुटतील ते सुटतील असं त्याने ठरवलं होतं. रोजचे 5-7 रुपये सुटले तरी अँथनी खुश असायचा. एवी तेवी दुपारचा वेळ वाया जातो म्हणून तो पुस्तकं विकत होता. या वेळात दुसरा तुलनेने भरपूर पैसे देणारा धंदा करावा असं मात्र त्याला कधी वाटलं नव्हतं. अगदी त्याला त्याच्या भावासारख्या असणाऱ्या दोस्ताने परशाने सुचवून सुद्धा. लोकलमध्ये किंवा एक्सप्रेसमध्ये हा धंदा उरकून बाबूबाईला हिसाब देऊन 1 नंबरवर सगळ्या दोस्तांना भेटून सगळ्यांच्या खबरबाता घेऊन चाय क्रीम रोल पोटात ढकलून रस्त्यावर लांब जाऊन एखादी छोटी गोल फिल्लेक मारून परत 7 नंबरवर यायला अँथनीला रात्रीचे 10 वाजायचे. आलं की थोड्या वेळाने स्टेशनजवळच्या छोट्या हॉटेलात मोरी काम करत असलेल्या परशा त्याच्या मालकाला सांगून मध्ये वेळ काढायचा आणि हॉटेलातलं त्याच्या वाटचं जेवण दोघांसाठी घेऊन यायचा. दोघांना ते पुरायचं. जेवल्यावर परशा परत जो काम उरकायला जायचा तो रात्री 12च्या सुमारास कधीतरी यायचा. अर्थात दिवसभराच्या थकलेल्या अँथनीला ते कळायचं देखील नाही. इतक्या गडबडीत अँथनीला स्टेशनवरच्या बाकी पोरांसारखं मारामाऱ्या भांडणं करायला किंवा 3 पत्ती खेळायला वेळही नसायचा आणि त्याला ते आवडायचंही नाही. इथल्या बऱ्याच पोरांसारखं सोल्युशनही तो पित नव्हता. तरीही पोलिसांचा मार त्याला बसायचाच. घरातून पळाल्यानंतर आणि स्टेशनवर आल्यानंतर सुरुवातीला आणि आताही कुणाचा खाल्ला नसेल एवढा पोलिसांचा मार त्याने खाल्ला होता. पोरांना मारण्यासाठी कुठलंही छोटं कारण पोलिसांना पुरायचं आणि कधी तर काही कारण नसलं तरी ते पोरांवर हात मोकळे करून घेत. अँथनी खरं तर या सगळ्याला कंटाळला होता. त्याला इथून बाहेर पडायचं होतं. पण परत घरी जायचं असेल तर त्याला काहीतरी बनून दाखवायला लागणार होतं. अगदीच काही नाही तर पैसे तरी जमवायला लागणार होते. त्याकरता तो दिवसभर एवढी कामं करत होता. पण पाठची पोलिसांची कटकट काही संपत नव्हती. आत्ता ही चौकीत बोलावलंय म्हटल्यावर त्याला जावं लागणार होतं. तिथे गेल्यावर काय होणार होतं, किती वेळ जाणार होता माहीत नव्हतं. फारच वेळ गेला तर पुढल्या सगळ्या धंद्याची खोटी होणार होती. या विचारानेच अँथनीचा चेहरा मलूल झाला. राम सरन चाचाचा निरोप घेऊन तो अगदी जीवावर येत पाय बळबळ ओढत चौकीकडे निघाला. क्रमशः